कोल्हापूर जिल्हा दूध संघ गोकुळची मुदत ही संपल्यानंतर त्वरित प्रशासक शासनाने या ठिकाणी आणलेला आहे. आणि मध्यंतरी म्हणलो होतो की अधिवेशनात देखील अत्यंत गडबडीनं 1,00,000 सोसायटींवर प्रशासक नेमाचा कायदा केला. पूर्वी कोविडच्या काळामध्ये आहे ती बॉडी कंटिन्यू ठेवावी या पद्धतीची भूमिका झाली होती. आणि मला वाटतंय ही निवडणूक पुढे जावी आणि प्रशासक यावा असे प्रयत्न गेले 6 महिने चालू होते, आता स्पष्टपणे दिसतंय. आणि सहकाराच्या दृष्टीनं हे दुर्दैव आहे की निवडून येणारी बॉडी मग कुणाची येऊ दे, लोक ज्यांना निवडून देतात लोकशाहीनं त्यांनी पदाधिकारी किंवा सत्तेत असावं ही भूमिका शासनाने घेणं अभिप्रेत होतं. परंतु दुर्दैवानं प्रशासक आलेला आहे. आता आमची विनंती आहे की जो ॲफिडेव्हिट दिलेला आहे 70-75 दिवसामध्ये या 1200 संस्थांचं हिअरिंग पूर्ण व्हावं. आमची विनंती आहे दुग्ध यारना की ती हिअरिंग लवकर आवरा. आता परत पावसाळा आला की निवडणुका होणार नाहीत नियमाप्रमाणे, त्यामुळे परत पावसाळ्याच्या पुढे जाणार आहेत. किमान हे हिअरिंग संपवून किमान त्या 1200 लोकांना न्याय द्यावा आणि निवडणुकीची तयारी करून ठेवावी. जे ठराव मागवायचे त्याची सुरुवात या 70-75 दिवसानंतर होऊ शकते. या सगळ्या प्रक्रिया कराव्यात अशी आमची नाही. 1200 दूध संस्था ज्या रजिस्टर झालेल्या आहेत त्या 90 दिवसाची जी प्रक्रिया आहे त्या पद्धतीनं झाल्या असतील तर त्याला कोण थांबवू शकणार नाही. त्या दुधाचा कोटा पूर्ण केला असेल तर त्यांना थांबवता त्या ठिकाणी येणार नाही असं आमचं मत आहे. त्यामुळे 1200 मध्ये समजा तांत्रिक मुद्द्यावर एखाद्या 2 संस्था अडचणीत असतील तर त्या बाजूला जातील, परंतु सरसकट सगळ्या 1200 चुकीच्या आहेत असं होणार नाही. त्या नियमाप्रमाणे केलेल्या आहेत, त्यांचं दूध संकलन आहे आणि त्यामुळे त्या फक्त मतासाठी केल्यात अशा नाही आहे. तर स्थानिक गावामध्ये वेगवेगळे गट असतात, त्या गटाचं दूध या गटाच्या डेअरीला जात नसतं आणि मग त्या दृष्टिकोनातून देखील ते दूध वाढीसाठी देखील गरजेचं असतं. त्यामुळे ते 1200 केलेल्याच ज्या संस्था आहेत त्या संस्था बाजू मांडतील आणि त्यांना न्याय मिळेल अशी आम्हाला अपेक्षा आहे. मी मागच्या वेळी म्हणलं तसं त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे की बाबा तुमच्याकडे नेमकी अशी काय माहिती आहे की ज्याच्यामुळं ईडीची कारवाई त्या ठिकाणी संचालकांच्यावर या 3च संचालकांच्यावर होऊ शकते. त्यामुळे थोडा त्यांचा काय गैरसमज असेल तो काढणं महायुतीतल्या नेत्यांच्याकडून अपेक्षित होतं. म्हणजे मला वाटतं त्यांनी त्यांच्याशी चर्चा केलेली दिसत नाही. किमान त्यांच्याशी चर्चा करायला पाहिजे होती अशी आमची अपेक्षा आहे. मुळात महायुतीचा चेअरमन असताना प्रशासक येतोच कसा, मग महायुतीतल्या नेत्यांनाच पाहिजे होतं का हे असं मला आता वाटायला लागले. म्हणजे सत्तेत असणाऱ्यांनाच वाटत होतं का की प्रशासक यावा का मग महायुतीतल्या या सगळ्या घटक मंत्री महोदयांची ताकद कमी पडते. दोन्हीपैकी एकच आहे. एक तर जे सत्तेत सहभागी आहेत, मग मुश्रीफ साहेब असतील, प्रकाशराव आंबेडकर असतील, चंद्रदीप नरके असतील, विनय कोरे असतील, हे सगळे महायुतीतले सत्तेत त्या ठिकाणी आहेत. संजय बाबा गाडगे आहेत आता भाजपचे नेते. त्यामध्ये एक तर ह्यांनाच पाहिजे होता प्रशासक, म्हणून थोडं नमतं त्यांनी घेतलेलं आहे, किंवा मग ह्यांचं चालत नाही. दोन्हीपैकी एक काहीतरी आहे. नाही, आमदार शिवाजी पाटलांनी भूमिका घेतली, समजा एखादी भूमिका घेतली तर महायुतीतल्या लोकांनी त्यांना बोलवून त्यांच्याशी चर्चा करायला पाहिजे होती. तुमचं अंतर्गत भांडण आहे ना, हे गोकुळला का अडचणीत आणता तुम्ही महायुती म्हणून आमदार शिवाजी पाटलांनी 5 गोष्टी सांगितल्या, त्यांना बोलवायला पाहिजे होतं. बाबा तुमचं म्हणणं काय आहे मांडायला पाहिजे होतं, त्यांच्याशी चर्चा करायला पाहिजे होती, त्यांचा गैरसमज दूर करायला पाहिजे होता. मग शिवाजी पाटलांना बोलू देणं आणि मग प्रशासक येणं या सगळ्या प्रक्रियेमध्ये सगळेच सामील आहेत असं माझं मत आहे. नाही, तो आता त्यांचा महायुतीतला अंतर्गत विषय आहे, त्यांनी कुणाचा घ्यावा आता तो विषय त्यांचा. माझं बेसिक म्हणणं काय होतं की ज्यावेळी ही तक्रार दिली गेली त्यावेळी प्रकाश बेलवडे कुठल्या पक्षाचे आहेत, भाजपचे आहेत. मग त्यांची समजूत काढायला पाहिजे होती, त्यांना भाजपच्या लोकांनी बोलवून घ्यायला पाहिजे होतं, महायुतीतल्या लोकांनी त्यांच्यावर चर्चा करायला पाहिजे होती. त्यांचे काही गैरसमज असतील
तर ते गैरसमज काढायला पाहिजे होते, बाबा असं नाही आहे, असं आहे, म्हणून त्यांच्या घरातलं भांडण आहे ना. तुम्ही भाजप किंवा महायुतीनं खऱ्या अर्थानं हा प्रशासक आमच्या गोकुळवर लादलेला आहे. नाही, मग तू रडल्यासारखं कर, मी हसल्यासारखं करतो, असं आहे का यांचं? मी मगाशी वाक्य जे वापरलं, आमदार शिवाजी पाटलांचे 5 आक्षेप आहेत असं गृहीत धरूया. ते महायुतीतल्या नेत्यांनी त्यांना बोलवून चर्चा करायला पाहिजे होती त्यांच्याबरोबर आणि त्यांची समजूत काढायला पाहिजे. का केले नाही तुम्ही? याचा अर्थ तुम्हालाही पाहिजे होतं किंवा मग तुमचं ऐकलं नाही. दोन्हीपैकी एक काहीतरी सिद्ध होते. नाही, मला वाटतं आता तो त्यांचा राज्य पातळीवरचा विषय आहे. राष्ट्रवादी आणि शिंदे गट यांना कशा पद्धतीनं वागणूक मिळते, साताऱ्यामध्ये झालं, छत्रपती संभाजीनगरमध्ये आपण पाहतोय, कोल्हापूरमध्ये आपण त्या ठिकाणी या गोकुळच्या माध्यमातून पाहतोय. कोल्हापूर जिल्हा परिषदचा अध्यक्ष करायला राष्ट्रवादीला घाम घाम फुटला त्यांचा, स्वतःचा अध्यक्ष करायला 20 सदस्य असताना सुद्धा अशी अवस्था आहे. त्यामुळे शेवटी भाजपचा एजेंडा आहे स्वबळाचा, एकट्याची पार्टी पुढे घेऊन जायचं. त्याचा अनुभव आता यांना हळूहळू दोन्ही पक्षाला येत राहील. नाही, म्हणून मी म्हणतोय काय की ह्या 2 संस्था कोल्हापूर जिल्ह्याच्या अर्थवाहिनी आहेत. 5.5 लाख शेतकऱ्यांना गोकुळ या ठिकाणी मदत करतं. 10,000 कोटीच्या वर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या ठेवी आहेत. आम्ही जिल्हा मध्यवर्ती बँकेत संचालक म्हणून का जातोय? कारण की तिथं 10,000 कोटी रुपयाच्या ठेवी आहेत, ते व्यवस्थित वापरल्या गेल्या पाहिजेत, लोकांना न्याय मिळाला पाहिजे. आज एक जिल्ह्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँक नाही, तिथं शेतकऱ्याची अवस्था काय आहे आम्ही पाहतोय. आणि बँक टिकली पाहिजे म्हणून राजकीय जोड्या आम्ही बाहेर ठेवून जातो. आता जिल्हा मध्यवर्ती बँक टार्गेटवर सत्ताधारी पक्षातूनच येत असेल तर मी मगाशी जे पहिलं वाक्य वापरलं तेच आहे, पुन्हा इथं लागू होते. एकतर त्यांची समजूत काढावी किंवा हे ते बोलतात ते सत्ताधाऱ्यांना पण मान्य आहे. नेमकं काय आरोप केला माहित नाही, त्यांना बोलवून घेऊन चर्चा केली पाहिजे ना. तुम्ही एकमेकाला मांडीला मांडी लावून सत्तेत बसलाय. तुम्ही मग सत्तेत फक्त तुम्ही संस्थांसाठी नाही, स्वतःसाठी असं म्हणायचंय का आम्हाला? तिथं तुम्ही कॅबिनेटला दर बुधवारी सगळेजण तुम्ही एकत्र असता. नाही, आता काय त्यांना नावेद मुश्रीफांची माझी काही चर्चा झालेली नाही, त्यांना विचारेन मी अदृश्य शक्ती तुम्हाला जे म्हणायची होती ती कोण आहे हे मला माहित नाही. नाही नाही, म्हणून मी म्हणतोय की संस्था टिकली पाहिजे यासाठी प्रयत्न होताना दिसत नाहीत. म्हणजे सत्तेत असणाऱ्या देखील लोकांच्याकडून प्रयत्न होताना दिसत नाहीत. आरोप प्रत्यारोप होत असतात, संस्थेत आरोप प्रत्यारोप चालू असतात, परंतु ज्यावेळी होतात त्यावेळी त्या माणसाला बोलवून घेऊन त्याच्याबरोबर चर्चा करून तो मार्ग काढण्याची तयारी तिथं दिसत नाही. नाही, मी सातत्यानं सांगितलंय की मुश्रीफ साहेबांनी सुरुवात केलेली आहे महायुती महायुती महायुती. मला वाटतं ते जप घेतात तसा जप चालू आहे त्यांचा महायुतीचा. ठीक आहे, काय हरकत नाही, परंतु आम्ही आमच्या बरोबर जे विचाराने येतील त्यांना बरोबर घेऊन आम्ही निवडणूक लढवू. कोण येतील काय येतील आज सांगणं शक्य नाही, निवडणुका कधी लागणार माहित नाही. त्यामुळे ज्या त्या परिस्थितीनुसार निर्णय घेतला जाईल. मी परवा देखील सांगितलं होतं तुम्हाला सगळ्यांना की प्रशासका मुदत आमच्या संचालकाची संपेपर्यंत मी बोलणार नाही, कारण की संचालकांची मुदत आहे तोपर्यंत आम्ही संचालक मंडळाच्या आमच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी. आता मुदत संपली, प्रशासक आलेला आहे, त्यामुळे आता आम्ही बोलतोय की बाबा लवकर निवडणुका लावा, लोकांना निर्णय घेऊ द्या. सोसायटी डेऱ्या निर्णय घेतील, त्यांचे प्रतिनिधी निर्णय घेतील, कोणाला सत्तेत बसवायचं. शेवटी कोल्हापूर जिल्ह्यातला शेतकरी बघून घेईल ना की कुणाला बसवायचं. आता जो काय तमाशा गेले 6 महिने दूध उत्पादकांनी बघितलेलं आहे त्याचं उत्तर मिळेल ना. नाही, म्हणून मी मगाशी म्हणलंय की हे तुम्ही करा मी बघतो असं अंडरस्टँडिंग आहे का या सगळ्यांचं? एकमेकाला तुम्ही भूमिका घ्या, मला डायरेक्ट भूमिका घेता येत नाही, तुम्ही घ्या, मला मान्य आहे, असं आहे का? नाही तर मग यांचं ऐकलं जात नाही. असं तर दोन्हीपैकी एकच गोष्ट आहे यातली. एक सगळेच सामील आहेत या प्रशासकासाठी. एकाने भूमिका एका पक्षाने घ्यायची, तुम्ही पुढाकार घ्या, आम्ही विरोध करतो, परंतु तुम्ही केल्यानंतर आम्ही मान्य करतो. आता जर पालकमंत्र्यांनाही मान्य नाही, हसन मुश्रीफ साहेबांना मान्य नाही, विनय कोरेंना मान्य नाही, राजेंद्र यड्रावकरांना या ठिकाणी मान्य नाही, मग सत्तेतले एवढे प्रबळ नेत्यांना मान्य नसताना प्रशासक येतो कसा? म्हणजे यांना मान्य आहे. मार्केटिंग स्ट्रॅटेजीज प्रत्येक संस्थेच्या ठरलेल्या आहेत. अमूलचं मार्केटिंग स्ट्रॅटेजीमध्ये त्या वितरकाला किती कमिशन मिळतं आणि आमचं किती कमिशन मिळतं याच्यावर सगळ्या गोष्टी अवलंबून असतात.
आणि ज्यावेळी नवा प्रोडक्ट ज्यावेळी आम्ही लॉन्च करतो त्यावेळी थोडा अडचणी येत असतात, परंतु शेवटी त्या वितरकाची जबाबदारी आहे. जर तू पिशवीतलं दूध गोकुळचं विकत असशील तर त्या ठिकाणी गोकुळचं बाय प्रोडक्ट सुद्धा विकलेच पाहिजेत, हे आमचा अट्टास असणार. त्यामुळं 6 महिन्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की गोकुळचं आईस्क्रीम लोकांना आवडायला लागेल. वितरकांना आता जुनी सवय लागलेली आहे. अमूलचं कमिशन किंवा त्या बिझनेस हा तोडून नवीन करायचा का? तर आम्ही हळूहळू ते रुजू आणि करू तयार.